देशाची आणि महाराष्ट्राची ताकद देशाला दाखवून देण्यासाठी पहिल्यांदाच भरणाऱ्या मेक इन इंडिया सप्ताहाला मुंबईत आजपासून सुरुवात होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सप्ताहाचं उद्घाटन होईल। विकसितल्या MMRDA ग्राउंडवर आजपासून 18 फेब्रुवारीपर्यंत हा कार्यक्रम रंगेल। 2 लाख चौरस फूट क्षेत्रावर विविध दालनं उभी केली जात आहेत। या सप्ताहात 4 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात करण्याचं उद्दिष्ट आहे। त्यातून 12 लाख रोजगार निर्मिती होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। पालघर विधानसभेची आज पोटनिवडणूक होते। सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे। या निवडणुकीत 5 उमेदवार रिंगणात आहेत। खरी लढत आहे शिवसेना, काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडी या पक्षांमध्ये। पालघर विधानसभा मतदारसंघातील 2,47,631 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील। मतदानासाठी एकूण 312 मतदान केंद्र आहेत। मतदान प्रक्रियेसाठी तब्बल 2100 कर्मचारी तैनात आहेत। याशिवाय 717 पोलीस कर्मचारी, 150 होमगार्ड आणि 3 दंगल नियंत्रण पथके तैनात करण्यात आली आहेत। डेव्हिड हेडलीनं आपल्या साक्षीदरम्यान अनेक महत्त्वाचे आणि खळबळजनक खुलासे केलेत। बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेना भवनावर हल्ला करण्याची योजना लष्कर आखत होताची धक्कादायक माहिती देण्यात दिली। राजाराम रेगे नावाच्या व्यक्तीला शिवसेना करण्याचा LETचा प्लॅन असेल तर या बिल्डिंगची संपूर्ण माहिती असायला हवी, या उद्देशानं हेडलीनं शिवसेना भवनाची पाहणी केली होती। पाकिस्तानवर वारंवार टीका करणारा शिवसेना एकमेव पक्ष आहे। आम्ही खरे देशभक्त आहोत, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली। शिवसेना भवन ही टार्गेटवर असल्याची साक्ष हेडलीनं दिल्यानंतर शिवसेनेनं ही प्रतिक्रिया दिली आहे। आम्ही टार्गेटवर असल्याची आम्हाला आधीपासूनच कल्पना होती आणि त्या दृष्टीने आमची सुरक्षाही मजबूत आहे, असा दावाही संजय राऊत यांनी केला। सियाचीन इथं हिमस्खलन होऊन झालेल्या दुर्घटनेमध्ये साताऱ्याचा जवान सुनील सूर्यवंशी यांना वीरमरण आले। माण तालुक्यातल्या मस्करवाडी या त्यांच्या गावावर शोककळा पसरली। त्यांच्या कुटुंबीय आणि ग्रामस्थ त्यांच्या पार्थिवाची प्रतीक्षा करते। मात्र सियाचीनमधल्या खराब हवामानामुळे वीरमरण आलेल्या सर्व जवानांचे पार्थिव आणण्यात अडथळे येत आहेत। हुतात्मा प्राप्त झाल्यानंतरही या जवानांचा संघर्ष संपलेला नसल्याचं दिसतंय। राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। राज्यात राष्ट्रीय पशुधन विमा योजना लागू करण्यात आली आहे। कृषी मंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते या योजनेचं लोकार्पण करण्यात आलं। शेतकऱ्यांच्या पीक विम्यापाठोपाठ आता शेतकऱ्यांच्या पशुधनाला सरकारनं विम्याचं संरक्षण देण्याचा निर्णय घेतला। त्याची सुरुवात बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा येथून करण्यात आली। शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असलेल्या या योजनेचा प्रत्येक पशुधन शेतकऱ्यांना लाभ घ्यावा, असं आवाहन कृषी मंत्र्यांनी केलं। काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंद यांना भेटण्यासाठी आलेल्या विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी बोचरी टीका केली। एकीकडे सावकारांमुळे शेतकरी आत्महत्या करतायत असं म्हणायचं आणि दुसरीकडे ज्यांच्यावर सावकारीचे अनेक आरोप आहेत अशा व्यक्तीला भेटायला जायचं ही दुर्दैवी बाब असल्याची टीका खडसे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केली। राजू शेट्टी, विनायक मेटे आणि महादेव जानकर यांनी साथ दिली म्हणून भाजपची सत्ता आली आणि येत्या काळात भाजपला धडा शिकू असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी दिलाय। सोलापुरातल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते। मंत्रिपदासाठी भीक मागणार नसल्याचंही जानकर यांनी यावेळी सांगितलं। मात्र याचवेळी सब्र का फल मीठा होता आहे असं सांगायलाही जानकर विसरले नाही। अडचणीत असलेल्या राज्यातल्या 3 जिल्हा बँकांना 145 कोटी रुपयांचा अर्थसहाय्य देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। यात नागपूर, वर्धा आणि बुलढाणा या 3 जिल्हा बँकांचा समावेश आहे। यातील नागपूर जिल्हा बँकेस 24 कोटी 81 लाख, वर्धा जिल्हा बँकेस 50 कोटी 37 लाख तर बुलढाणा जिल्हा बँकेला 69 कोटी 90 लाख रुपयांचा अर्थसहाय्य केलं जाईल। रिझर्व्ह बँकेनं या 3 जिल्हा बँकांना अद्याप बँकिंग परवाना दिला नाही। 4% CRARची पूर्तता करण्यासाठी अर्थसहाय्य करून या बँकांना अडचणीतून बाहेर काढण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून लैंगिक शिक्षणाचा समावेश केला जाणार आहे। गेल्या वर्षी विस्तृत चर्चेनंतरही रेंगाळलेल्या या महत्त्वपूर्ण विषयाला अखेर महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांनी संमती दिली। त्यानुसार जून महिन्यापासून पालिका शाळेतल्या 9वीच्या विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षणाचे धडे दिले जातील। यासाठी महानगरपालिकेकडून आरोग्य विभागाची मदत घेतली जाईल। इंदापूर विधानसभेपाठोपाठ आता खरेदी विक्री संघावर देखील राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार असल्याचं स्पष्ट झालंय। संपूर्ण सत्ता जात असल्याचं लक्षात येताच काँग्रेसनं ही निवडणूक बिनविरोध करीत स्वतःला 7 जागा घेत राष्ट्रवादीला 10 जागा दिल्या। निवडणूक बिनविरोध करण्यात यश मिळवलं असलं तरी आता
इंदापूर खरेदी विक्री संघावर राष्ट्रवादीचा अध्यक्ष बनणार हे नक्की झाले। त्यामुळे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादीने दिलेला हा दणकाच म्हणावा लागेल। अकोला जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेना, भाजप आणि अपक्ष सदस्यांनी खुर्च्या आणि माईकची तोडफोड केली। शुक्रवारी 1 वाजता जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती, मात्र 4 वाजेपर्यंत सत्ताधारी सभागृहाकडे फिरकलेच नाहीत। त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधी सदस्यांनी सभागृहात प्रचंड गोंधळ घालत खुर्च्या आणि माईकची तोडफोड केली। अकोला जिल्हा परिषदेमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाची सत्ता आहे। माजी महापौर मेनुद्दीन बागवान यांचं नगरसेवक पद अपात्र ठरवण्यात आल्यानं सांगली महापालिकेत राष्ट्रवादीला हादरा बसलाय। महापालिका निवडणुकीत चुकीचं प्रतिज्ञापत्र सादर केल्यानं ते अपात्र ठरल्याचा निकाल सांगलीच्या वरिष्ठ दिवाणी न्यायालयानं दिलाय। महापालिका विरोधात आंदोलन आणि तोडफोड प्रकरणी बागवान यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती, मात्र उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी शिक्षेबाबतची माहिती लपवल्यानं आता त्यांचं नगरसेवक पदच गोत्यात आलंय। देशातील सर्वात मोठ्या आर्ट फेस्टिवल 2016चं उद्घाटन मोठ्या उत्साहात ठाण्यातील खारीगाव इथं पार पडलं। जगप्रसिद्ध वारली चित्रशैलीचे चित्रकार पद्मश्री जावा म्हसे यांनी या फेस्टिवलचं उद्घाटन केलं। 14 फेब्रुवारीपर्यंत हा फेस्टिवल सुरू राहील। जगातील सर्वोत्तम कलाकृती या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत। विविध कलाकृती आणि खाद्यपदार्थांचे 150 स्टॉल या ठिकाणी असतील। शिल्प आणि जागतिक दर्जाच्या चित्रांसाठी भव्य अशा कलादालनाची उभारणी करण्यात आली आहे। ठाणे आर्ट फेस्टिवलमध्ये सियाचेनमध्ये निसर्गाशी झुंज देऊन हुतात्मे झालेले शहीद हनुमंत अप्पा यांना अनोखी श्रद्धांजली वाहण्यात आली। प्रसिद्ध चित्रकार विलास नायक यांनी हनुमंत अप्पा यांचं चित्र काही क्षणात रेखाटलं। अवघ्या 15 मिनिटात त्यांनी त्यांचं चित्र रेखाटलं। खरं म्हणजे उद्घाटनानंतर नायक गणेशाचं चित्र रेखाटणार होते, पण हनुमंत अप्पांच्या हुतात्म्याची बातम्या कळल्यानंतर त्यांनी हनुमंत अप्पांचं चित्र रेखाटलं। हनुमंत अप्पांच्या या चित्रासमोरच ठाणेकरांनी नतमस्तक होत आदरांजली वाहिली। लोकलवर दगडफेकीच्या घटना वाढताना दिसत आहेत। मुंब्रा बोगद्याच्या जवळ लागोपाठच्या 2 लोकल्सवर दगडफेकीच्या घटना घडल्या। या दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनाच दगड लागले। ठाण्याकडून कल्याणच्या दिशेने येणाऱ्या लोकलवर बोगद्यातून बाहेर ट्रेन येताच अज्ञातांनी दगडफेक केली। यात 2 पोलीस जखमी झाले। सुदर्शन नरवडे आणि चंद्रमोहन गायकवाड असं जखमी झालेल्या पोलिसांचं नाव आहे। दोघांवर उपचार सुरू आहेत। ही दगडफेक प्रामुख्यानं महिला डब्यावर करण्यात आली। कल्याण डोंबिवलीत सलग 2 दिवस पाणी कपातीचा निर्णय महापालिकेनं मागे घेतलाय। नागरिकांच्या रोषापुढे महापालिका प्रशासनानं नमतं घेत पाणी कपातीचं जुनंच धोरण अवलंबलंय। त्यामुळे आता आठवड्यातून 2च दिवस पाणी कपात होईल, मात्र ती वेगवेगळ्या दिवशी ती करण्यात येईल। बारवी धरणातला पाणीसाठा जुलैपर्यंत पुरवता यावा यासाठी ठाणे जिल्ह्यात शनिवार आणि रविवार असे सलग 2 दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र पहिल्याच आठवड्यात या धोरणाचा फज्जा उडाला आहे। पुणेकरांवरील पाणीपट्टीच्या दरवाढीचं संकट पुढे ढकलण्यात आलंय। तीव्र विरोधामुळे हा प्रस्ताव 16 तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आला। 20 फेब्रुवारीपर्यंत निर्णय घेण्याची मुदत आहे। शिवसेना, मनसे आणि काँग्रेसच्या दरवाढीला विरोध आहे। महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा ठराव होणार होता। त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं महापालिकेबाहेर आंदोलन केलं, त्यामुळे सभा तहकूब करून 16 तारखेला ठेवण्यात आली। मराठवाड्यातील दुष्काळ पाहण्यासाठी आणि त्यावरील उपाययोजना करण्यासाठी इस्रायलचे राजदूत डेव्हिड एकाहिव यांनी औरंगाबादमध्ये जलसंधारण कामांची पाहणी केली। मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी इस्रायल सरकार मदत करण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं। मराठवाड्यातील दुष्काळ दूर करणं शक्य आहे। आमच्या देशात आम्ही पाण्याचे योग्य नियोजन करून बागा फुलवल्या असल्याचे त्यांनी सांगितलं। खोपोली नगरपालिकेवर शहर स्वच्छता आणि पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी आणि रखडलेली विकास कामे कधी पूर्ण होणार यासाठी भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी पालिकेवर मोर्चा काढला। त्यावेळी पथनाट्य सादर करण्यात आलं। दरम्यान पालिका मुख्याधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देऊन सर्वच प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी आमदार ठाकूर यांनी आग्रह धरला। लासलगावसह नाशिक जिल्ह्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात कमालीची घसरण पाहायला मिळते। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच धास्तावलाय। यावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान कार्यालयातल्या 2 अधिकाऱ्यांचं पथक नाशिकमध्ये दाखल झालंय। धुळे शहरातल्या 4 खासगी क्लासेसवर नाशिकच्या सेवा कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकलेत। गोपनीय पद्धतीनं 4 पथकं तयार करून ही कारवाई करण्यात आली। शहरातील ज्या क्लासेसनं सेवा कर विभागाच्या संगणकीय प्रणालीत नोंद केली नव्हती त्या क्लासेसवर ही कारवाई करण्यात आली। करोडो रुपयांची उलाढाल असूनही ती लपवल्याचा संशय या क्लासेसवर आहे।
वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात शिपाई पदावर नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवत वर्धा इथल्या एका भामट्यानं 5 ते 7 लोकांना फसवल्याचं समोर आलंय. गजानन मडवी असं त्याचं नाव आहे. वर्धा जिल्हाधिकाऱ्यांसोबत आपले चांगले संबंध असल्याचं सांगत त्याने लाखो रुपयांना लुबाडले. रुजू होण्यासाठी पीडित जेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयात गेले तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्या प्रकरणी पोलिसांनी या भामट्याला अटक केली. नॅशनल हेराल्ड प्रकरणी सुप्रीम कोर्टानं सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना दणका दिला. या प्रकरणी पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी सुरू राहणार आहे. काँग्रेस अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी होऊ नये यासाठी याचिका दाखल केली होती. ती सुप्रीम कोर्टानं फेटाळली. मात्र त्यांना सुनावणीला कोर्टात हजर राहण्याबाबत मुभा देण्यात आली. त्यामुळे पुढच्या सुनावणीच्या वेळी सोनिया आणि राहुल गांधी यांना कोर्टात येणं बंधनकारक नसेल. भारताचा हिमयोद्धा लान्स नायक हनुमंतप्पा कोप्पड यांच्या पार्थिवावर बेटतूर या कर्नाटकमधल्या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या 9 दिवसांमधला हनुमंतप्पांचा संघर्ष कमालीचा प्रेरणा देणार होता. अख्खा देश त्यांच्यासाठी प्रार्थना करत होता. पण अखेर ही झुंज व्यर्थ ठरली आणि आता हा वीर सुपुत्र भारत मातेच्या कुशीत अखेरची निद्रा घेण्यासाठी विसावला. जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याला अटक करण्यात आली. या प्रकरणात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच दिल्ली विद्यापीठाचा प्राध्यापक आणि आयोजक अली जावेद याचा प्रेस क्लबच्या समितीतून त्याला हटवण्यात आलंय. या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही गंभीर दखल घेतली. देशविरोधी घोषणा देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्ली पोलिसांना देण्यात आले. तर विविध विद्यार्थी संघटनांच्या विद्यार्थ्यांनी देखील या कृत्याचा निषेध केला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.